पंच धावा एकच धाव तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहूया राहुल. सुरेख चेंडू होता बाबूचा, राहुलला काही समजला नाही आणि सरळ चेंडू गेलाय. तो आपण पाहिला तर डॉटच्या खात्यात पहिल्या षटक यावेळी मार्गस्थ आहे. बाबू गोलंदाजी मार्कवर यावेळी पहिलं षटक प्रकाशनगर संघाकडून टाकण्यासाठी सज्ज. अक्षय ना नॉट स्ट्राइकला स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाज बाबू आहे. नॉट स्ट्राइकला अक्षय दोन बॉल झाले. नॉट स्ट्राइकला अक्षय. तर राहुल यावेळी फटका खेचला, चेंडू आला सीमारेषा पार, चौकार, बचाव डीजे. साता समुद्रापलीकडे पोहोचलेली आहे. खोपोली युवा चषक 2024च्या माध्यमातून डीजे निक्की यांच्याकडे दुबईवरनं शुभेच्छा आल्यात. सुनील चव्हाण अँड टीमनं जर ही मॅच जिंकली तर त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्यासाठी डीजे निक्की मॅन फ्रॉम दुबई यांच्याकडनं 2000 रुपये नक्कीच टीम प्रकाशनगर संघाला दिले जातील. ही मॅच जर सुनील चव्हाण टीम प्रकाशनगर संघानं जिंकली तर डीजे निक्की यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक थेट गुगल पे मात्र इथे आलेलं आहे आणि ते टीम प्रकाशनगर संघाला दिलं जाईल. पण ही मॅच आता ठोसा बिग फाईट, बडे मंच का बडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते. अरे सुरेख चेंडू होता यावेळी बाबूचा, फलंदाज राहुल याला काही समजलं नाही. चेंडू गेला डॉटच्या खात्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकार धावा लागला तर म्हणजे 7. रोहित आणि राजीव पाटील या साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. वासरंग यावेळी आपण मॅचचा आनंद या व्यासपीठावर येऊन घ्या. तर बोलूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद. सुंदर फटका यावेळी, चेंडू आला आर पार. अक्षय ना अक्षयच्या बॅटरीवर आलेला हा चौकार. ह्या 4 धावसंख्येने वाढ झाली. धावफलकार धावा लागला त्यामध्ये 11. तर 11 धावा धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटक यावेळी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. बारा धावा धावफलकावर लागल्यात. आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय तो राहुलच्या रूपात. तर आपण पाहूया शानू यावेळी सज्ज होते फलंदाजीवर. पाहूया तर स्ट्राईकला आतापर्यंत धावफलकार लागला त्यामध्ये 12. शानू बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे प्रसाद गोलंदाजी करतोय.
काय रे पटकायवाले सजला गेला पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं एक धावेने ह्यावेळी दहा फलकात वाढ झाली दहा फलकार झाला त्यात 13 धावा फलकावर लागला दुसऱ्या षटक यावेळी मार्गसाहेब प्रसाद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज तो अक्षय चांगला फटका यावेळी सजला गेला पण ह्यावेळी क्षेत्ररक्षकाला चेंडू चकून जातो सीमारेषा पार आलेला हा चौकार ह्या 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली आणि 17 धावा फलकावर लागल्यात तर अक्षय याने मारलेला चौकार बघूया प्रसादचा पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि यावेळी आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये प्रसादने केलं 2 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात अविराविलेवर शिलफाटा या संघाच्या धावा लागल्यात त्या धाव फलकावर म्हणजे 17 हा क्रिकेट मधला अशुभ आकडा आहे म्हणून कचरा मारला जातो 17 धावा धाव फलकावर लागला 2 षटकांचा खेळ अद्याप आतापर्यंत संपला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी कितपत धावापर्यंत यावेळी अविरा शिलफाटा संघ पोहोचतोय आणि कितपत धावपर्यंत प्रकाशनगर संघ त्याला रोखतोय बोरा तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज बोलूया बोरा गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता अवंतर धावेने पंचांनी इशारा दिला धाव संख्येत 1 ने वाढ झाली धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 18 आणि यावेळी चांगला क्षेत्ररक्षण झाला फलंदाज यावेळी नो डाऊट फलंदाज झालाय रनआउट पाहूया अभय प्रकाशनगर संघाचे मॅनेजर आपण पाहिलं जर विकेट अक्षयचा घेतला बोराला 500 रुपयाचं पारितोषिक तर आयुष ह्यावेळी नॉन स्ट्राईकला आहे स्ट्राईकला पर्यंत अक्षय आणि यावेळी पंचांकडे फलंदाज अशा नजराने पाहत राहिला पंचांनी कुठलाही इशारा दिला नाही डॉट चेंडूची यावेळी सांगता होते आणि यावेळी सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला चौकार धाव फलकात 4 ने वाढ झाली 22 धावा धाव फलकावर लागल्यात आणि यावेळी आपण पाहिलं पंचांकडे अपील केले गेले आणि यावेळी चेंडू जाते सरळ तो डॉटच्या खात्यात धाव फलकार धावा लागला त्यामध्ये 22 चांगले क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं एकच धावेने यावेळी धाव संख्येत वाढ झाली धाव फलकार धावा लागला त्यात 23 तर आतापर्यंत विचार केला 5 चेंडूचा खेळ झालाय धाव फलकार झाला लागला त्यामध्ये 23 आणि चेंडू जाते सरळ डॉट
आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. धापलकर धाव लागला म्हणजे त्यात 23. पम्या गोलंदाजी मार्कवर 4था षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज. आणि यावेळी मी बनेल अक्षय पाहत राहिला पण चेंडू गेलाय सरळ आपण पाहिला तर डॉटच्या खात्यात. आणि आपण पाहिलं पंचांकडे यावेळी अपील केली गेली पण अपील यावेळी पंचांनी फेटाळले. पंच डिसिजन देतील, बाहेर कोणी बोलू नये. पंच काय तो डिसिजन देतील आपण यावेळी पंचचा डिसिजन मान्य करा. धापलकर झाला त्यात 23. प्रसादचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. अरे चेंडू आला सीमारेषा पार, चौकार. या 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धापलकर धाव लागला त्या 27. आतापर्यंत आपण पाहिला चांगली गोलंदाजी करत होता प्रसाद, मारलेला चौकार. 27 धावा धापलकर लागल्यात. आणि एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धावेने पंचांनी इशारा दिला. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धापलकर धाव लागला त्यामध्ये 28. आतापर्यंत आपण पहिला 3 चेंडूचा खेळ संपलाय. 28 धावा धापलकर लागल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. यावेळी चेंडू सरळ जातोय डॉटच्या खात्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना धापलकर धावा लागल्यात त्या 28. आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. यावेळी फलंदाज आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपात यावेळी बाद होतोय. धापलकर धाव लागला त्या 29. 4थ्या षटकातला हा पहिला शेवटचा चेंडू आहे. आता कोण आला रे? अनिकेत. तर पाहूया अनिकेत. बघूया माझा पुढचा चेंडू. एकच आपण रनिंग पाहिले. आणि यावेळी हानाच्या नादात आलेली ही एकच धाव धापलकर धाव लागला त्यामध्ये 30. आणि विजयासाठी धावा करायच्या त्या प्रकाशनगर संघाला 31. 4 षटकाचा हा सामना 31 धावेची गरज आहे प्रकाशनगर संघाला. तर ह्याच्यानंतर आपण पाहिलं तर तुषार धुमाल यांच्या गोडवारीत आपण समालोचन ऐकाल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये प्रकाशनगर संघाला 31 धावेची गरज. तीस धावा धापलकरती नोंद झाल्यात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. चेंडू द्या मैदानामध्ये. प्रकाशनगर विरोधात शिळफाटा असा दमदार हा सामना. पहिल्या फेरीमध्ये आपण धावांचा उंच उंच शिखर पाहिला. आता थोडंसं डाऊन कंडिशन मध्ये आलेख खालच्या दिशेनं धावांच्या गतीचा पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आणि आता देखील हा सामना लो स्कोरिंग आहे. पण इथे मात्र
शिपाटा संघाला होम ग्राउंड वरती गोलंदाजी आता चांगली करावी लागणार. या ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि अभ्यासाच्या जोरावरती माऊली मला सांगतायत हा सामना टीम शिळपाटा संघ जिंकू शकतो. पण जर तरच्या लढाईमध्ये आता अंतर कापावं लागेल. सुनील चव्हाण साई सिरामिकचे ओनर युवा उद्योजक आहेत. स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रफुल्ल शिंदे. चेंडू घ्या, पंच देत आहेत तो चेंडू जमा करा. स्ट्राइक एंड वरती अक्षय पवार, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रफुल्ल. स्ट्राइक एंड वरती सुनील चव्हाण, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रफुल्ल शिंदे आणि गोलंदाजी मार्ग वरती मात्र अक्षय पवार. रोशनजी मात्र यांच्याकडनं लागोपाठच्या 2 चौकारांना 200 आणि 2 विकेटसाठी देखील 200. इथे मात्र पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. पंचांची वाद घालू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच तुमचा निर्णय द्या, जो काय असेल तो निर्णय इथे मान्य केला जाईल. इथे मात्र हा चेंडू यष्टरक्षकाच्या चुकीमध्ये 4 धावांमध्ये कन्वर्ट झाला. इट्स चौकार. पाच धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. सुरेख चेंडू पुन्हा एकदा केलं जाते कमबॅक. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. जबरदस्त चेंडू. आता मात्र आतल्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि किणे कमबॅक करणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय तो डॉट. 6 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता आणि ते पंचांनी बोर्ड उंचावलं. फलंदाज जाईल डगआउट मध्ये. इट्स आउट. नेक्स्ट बॅट्समन प्रसाद. पंचांचा नोचा इशारा इथे आलाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. डॉट चेंडूची सांगता होतीये आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 7 धावा लागला स्कोर कार्ड वरती. येणारे 18 चेंडू आता विजयासाठी
24 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर आशीर्वाद. कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती पण लेट झाले आणि थेट इथे 1 धावांनी धावफलकावरती वाढ. हलक्या हातानं इथे मात्र मिळतील धावा 4 आणि या 4 धावांच्या मदतीनं होईल स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 11. प्रसाद पवार यांच्या प्रत्येक चौकाराला वर्ल्ड वाईड सोल्युशनचे ओनर अर्थातच या संघाचे मेंटॉर अभय शेठ तिवारी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. अकरा धावा स्कोर कार्ड वरती. प्रसाद पवार ज्याच्यावरती पारितोषिकांची खैरात झाली तो मात्र इथे बाद होता. नेक्स्ट बॅटर संदीप गोरे. दोन गड्यांच्या मोबदल्यात 12. आणखीन एक रनआउटची विकेट. मॅच गरम आहे, मैदानामध्ये युद्ध मात्र रंगलंय. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती. जरा शांतता राखा आणि मॅच कडे लक्ष द्या. काही घडलं नाही. मैदानाच्या बाहेर हे दोन्ही मित्र आहेत त्यामुळे उगेच गर्दी करू नका. आयोजकांना विनंती आहे तुम्ही व्यासपीठावरती या. चला पंचाने विनंती, आपण मॅचला सुरुवात करा. संदीप गोरे या मैदानामध्ये. येणाऱ्या किती बॉल 14 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. येणारे 14 चेंडू 19 धावांची गरज. प्रकाश टगर विरोधात शिळपांडा असा होणारा हा सामना आहे. प्रकाश टगर संघाचं थोडस पारड जड होताना इथे पाहायला मिळतंय, पण येणाऱ्या 14 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅटर गोलू. इथे मिळते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 13. 13 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 13-18. वाईट चेंडूचा इशारा.
14 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. 13 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. जबरदस्त फटका टॅप केलाय आणि इथे आल्या 4 धावा चौकार. 18 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. येणारे आता 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. एकीकडे शिळपाड आहे तर दुसरीकडे प्रकाश नगर. जल्लोष मैदानाच्या बाहेर. बारा चेंडू 13 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर आयुष. इथे मात्र यष्टीरक्षकानं चप्पळताना दाखवणारा फलंदाजाला बाद केले. विकेट धक्का क्रमांक 4 टीम प्रकाश नगर संघाला. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर बाब्या. नेक्स्ट बॅटर पुनीत शुक्ला. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा लागला धावफलकावरती 18. आता येणारे 10 चेंडू 13 धावांची गरज. किनाऱ्या 10 चेंडू मध्ये 13 धावा कराव्या लागतील. संदीप मात्र मारतोय पण त्याला साथ मात्र बाकीचे सहकारी खेळाडू देत नाहीयेत. अशा वेळी संदीपचं या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूमध्ये राहणं हे पोषक ठरेल प्रकाशनगर संघासाठी. आणि संदीपची विकेट शिळपाटा संघासाठी टर्निंग पॉइंट यू टर्न निर्माण करू शकते. वाईट चेंडूचा इशारा. इथे 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 19. 10 चेंडू 12 धावांची गरज. पिक्चर तो अभी बाकी मेरे दोस्त. शर्यत बिनजोड जिंकणार का याला जोड दिला जाणार. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. दांडी गोल झालीये फलंदाजाची आणि मॅच मध्ये ब्युटिफुल रोमांच पाहायला मिळतोय. संदीपची अति घाई त्याच्या टीमला संकटात नेते की काय. नेक्स्ट बॅट्समन लालू. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावा लागला धावफलकावरती 19. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. नऊ चेंडू 12 धावा. एक मोठा फटका. या मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न आणि यावेळेस पंचांचा 1.5 चेंडूचा इशारा आलाय. देठ चेंडूचा इशारा पंचांचा थेट इथे येतोय. येणारे आता
ही एक धाव मात्र आली आहे. आता एक समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 11 धावांचा धावा लागला स्कोर कार्ड वरती 20. आणि इथे पुन्हा एकदा जाते रनआउटची विकेट. नेक्स्ट बॅटर 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे आता 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा स्कोर कार्ड वरती. नॉन स्ट्राइक वरती नौका फलंदाज भोरा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा शेवटचे 6 चेंडू. बड़े मंच का बड़ा मुकाबला. ठोसा ठोसा दिल की धड़कने तेज करने वाला ये मुकाबला. हर एक की धड़कन तेज होती हुई. नेक्स्ट बॉलर शानू. 6 चेंडू 10 धावांची गरज. आणि ते फटका आलाय 4 धावांसाठी. चौकार. वाढ झाली आहे. पंच निर्णय काय तुमचा? पंच तुमचा निर्णय काय? तुम्हाला जर वाटलं तर तिसऱ्या पंचांकडे म्हणजे ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. मेन पंच येतील बघायला. मेन पंच येतील बघायला. बाकी कोणी त्या स्क्रीन कडे जाऊ नका. ज्यांच्या त्यांच्या मोबाईल वरती हँडसेट वरती तुम्ही पाहू शकता. पंच निर्णय मैदानामध्ये जाऊन देतील आणि तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. अरे तो या अँगलनी बघितलं नोच वाटणार. तिकडनं समोरच्या अँगलनी दिसल्यावर तसं वाटणार. इट्स अ लीगली बॉल. यावरती आल्या 4 धावा. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 25.
5 चेंडू आणि 6 धावांची गरज. जबरदस्त फटका इथे आल्यात खणखणीत दणदणीत 4 धावा चौकार. येणारे आता 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. तीन चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. फापण्या आता फासफूस 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 कराव्या लागल्यात. मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीम साठी. दिलो की धडकने तेज कर. कुठला वाईन फ्री बॉल बॉल आउट. इथे फलंदाज झालाय बाद. आता वाजव तुझं गाणं. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मॅच कोणी हारो कोणी जिंको मैदानात कोणी जायचं नाहीये. अन्यथा पुढच्या मॅच साठी 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. ही आयोजकांना सूचना आली आहे दोन्ही संघांसाठी. ते सिंगल आली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या. आजच्या रात्रीचा शेवटची मॅच.